काही वेळानंतर आपल्याला हे बिस्किट पलटवायचे आहे तेलामध्येच. आणि थोडी जरा पलटवण्याच्या वेळी आपल्याला काळजी घ्यायची आहे की बिस्किट तेलामध्ये विरघळायला नको. छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहे. बघू शकता त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे थोडा. बिस्किट आपले किती छान बनलेले आहे आणि आकार जसाचा तसा आहे. वरून क्रिस्पी वाटत आहे आणि आतमध्ये बघूया आपण कसा झालाय. तर बिस्किट हे छान दिसत आहे. हेल्दी आणि टेस्टी बिस्किट झाले आहे. यामध्ये विलायचीचा फ्लेवर सुद्धा आलेला आहे. खूप छान. वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार रव्याचे बिस्किट. चला तर मग रेसिपी पाहूया. सगळ्यात अगोदर आपण रवा गाळून घेऊ. रव्यामध्ये कीटक वगैरे असले तर ते निघून जाईल. बघू शकता तुम्ही इथे सुद्धा कीटक आलेले आहे. रवाला छानपैकी गाळून घ्यायचं सर्वात प्रथम. बाहेरून बिस्किट आणण्यापेक्षा आपण घरीच तयार करू शकतो आणि ते हेल्दी आणि टेस्टी राहू शकतो. आणि आपण चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी पाहूया. 1 वाटी आपण रवा घेतला आहे. तसेच पाऊण वाटी आपण कणिक घेऊ. आपण आपल्या चवीनुसार 1 वाटी अर्धी वाटी साखर घेऊ आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तसेच त्यामध्ये 4 विलायची सुद्धा टाकून घेऊ म्हणजे फ्लेवर ॲड करायला छान वाटेल. पिसलेली साखर आणि त्यात विलायची ॲड केलेली आहे. यामध्ये तूप घालू. 3 ते 4 चम्मचाच्या मध्ये तूप घालायचं आहे आपल्याला. आणि त्याला एकजीव करायचे आहे. थोडं चवीला मीठ. याला आपल्याला दुधानं भिजवायचं आहे. घट्टसर कणकीचा गोळा बनवायचा आहे. दूध थोडंच घालायचं आहे थोडं थोडं करून, कारण की साखरेचं याला पाणी सुटेल. बघू शकता हा गोळा बनलेला आहे. तर आता याला रेस्ट करण्यासाठी 5 मिनिट ठेवायचे आहे. याला आपण झाकून ठेवूया. दिल्यानंतर बघू शकता आपला घट्टसर गोळा झालेला आहे. तर याचे आपण आता गोळे बनवणार आहे. हाताला थोडे तूप लावून घ्यायचे. गोळा बनवायचा आहे अगोदर. गोळा बनवून आपल्याला असा चपटा शेप द्यायचा आहे. करायला ठेवायचं आहे. तेल तापत ठेवायचं आहे. ठेवायचे आपल्याला. तर आपण आता तेल गरम करत ठेवायला चालू केले आहे. त्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला असा फोकनी आकार द्यायचा आहे. बघू शकता बिस्किटावर त्या छान असा आकार आलेला आहे. चपटा फोकनी असा आकार द्यायचा त्याला. छान दिसतं. तर तेल हे आपलं गरम झालेलं आहे. बघू शकता वाफसुद्धा निघत आहे आणि हाताला झाकसुद्धा लागत आहे. तर मग त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला बिस्किटे सोडायची आहे आणि कमी फ्लेमवरच ठेवायचे आहे. जितके मावतील आपल्याला त्यामध्ये तितकी बिस्किटे टाकायचे आहे. काही वेळानंतर आपल्याला हे बिस्किट पलटवायचे आहे तेलामध्येच. आणि थोडी जरा पलटवण्याच्या वेळी आपल्याला काळजी घ्यायची आहे की बिस्किट तेलामध्ये विरघळायला नको. छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहे. बघू शकता त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे थोडा. बघू शकता आपलेवाले आता बिस्किट तयार झालेली आहे. गरम झाले.
बिस्किट आपले किती छान बनलेले आहे आणि आकार जसाचा तसा आहे. वरून क्रिस्पी वाटत आहे आणि आतमध्ये बघूया आपण कसा झाला आहे. तर बिस्किट हे छान दिसत आहे. हेल्दी आणि टेस्टी बिस्किट झाले आहे. यामध्ये विलायचीचा फ्लेवरसुद्धा आलेला आहे. खूप छान. ते करत असताना आपल्याला एक बिस्किट बनवायला तेलसुद्धा कमी लागते. तेल नाहीच्या प्रमाणामध्ये त्यामध्ये आहे, त्यामुळे छान आणि स्वस्त झालेले आहे ते बिस्किट. तर आपण नक्की ट्राय करू शकता. बघू शकता हे बिस्किट किती छान झालेले आहे. आतमधून मऊ आहे आणि खायला सुद्धा टेस्टी आहे. खायला सुद्धा छान झालेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी हेल्दी आणि टेस्टी स्नॅक घरीच बनवू शकता. बिस्किटे तयार करू शकता गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग धन्यवाद.